नमस्कार. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. या तिळाचे लाडू खायला. संक्रांतीनिमित्त आज आपण बनवणार आहोत गुळाचे आणि तिळाचे लाडू. एकदम सोपे असतात बनवायला. गूळ, शेंगदाणे आणि तीळ समप्रमाणात घ्यायचे आहे. शेंगदाणे थोडेसे कमी जास्त झाले तरीही चालतील. आता आपण तीळ व्यवस्थित मंद आचेवर भाजून घेणार आहोत. मंद आचेवर गुलाबीसर लाल रंग येईपर्यंत भाजायचे आहे आणि भाजताना सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे तीळ करपणार नाही. साधारण 5 ते 10 मिनिट लागतात. संक्रांतीला ह्या तिळाला खूप महत्त्व असतं. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि दिवस तीळ वाढत जातो, असं आपले पूर्वज म्हणतात. आपले तीळ भाजून झालेले आहे. चला आता शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये टाकून जाडसर बारीक कुटून घ्यायचे आहे. लाडू खाताना शेंगदाण्याचे तुकडे दाताखाली आले की छान लागतात. आज संक्रांतीनिमित्त कुणी कुणी पतंग उडवला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि कुणी कुणी पुरणपोळी खाल्ली ते पण सांगा. आता आपले शेंगदाणे कुटून झालेले आहे. आता चला गुळाचा पाक करून घेऊया. त्यासाठी मी इथे गूळ कापून घेतलेला होता. गुळाचा पाक करताना पाणी टाकायचं नसतं. गरम कढईमध्ये गूळ टाकला की तो लगेच वितळला जातो. हे बघा, 1 ते 2 मिनिटामध्येच गुळाचं पाणी व्हायला सुरुवात होईल. हे लाडू मी नेहमी करते. हे लाडू खाण्यासाठी एकदम पौष्टिक असतात. लहान मुलांसाठी तर एकदम भारीच. उपाशीपोटी एक लाडू खाल्ल्यावर एकदम दमदमीत राहतं, भूक पण लागत नाही. हे बघा, आपल्या गुळाचं पाक व्हायला सुरुवात झाली. गूळ खाली कढईला चिटकू नये त्यामुळे चमच्याने सारखं मिक्स करत राहायचं. हे बघा, 2 मिनिटातच गुळाचं पाणी झालं. आता गुळामध्ये हावरी आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. गुळाचा पाक झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आता आपलं मिश्रण लाडू बनवण्यासाठी तयार आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर लाडू वळायला घ्यायचे. गुळाचा पाक हाताला चिटकू नये आणि लाडू व्यवस्थित ओळता येईल त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घेऊ आणि पटापट सगळे लाडू ओळून घेऊ. बघा किती झटपट 5 ते 6 मिनिटातच लाडू बनवून तयार झाले. तुम्हीही आज नक्की बनवा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. व्हिडिओ आणि लाडू आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आपल्या चॅनलवर पौष्टिक असे खारीक खोबऱ्याचे लाडूचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा. बाय बाय.